हाय फ्रेंड्स, मी दीपाली. तर आपण मागच्या वेळी पाहिलं होतं रोज लटकन. तर यावेळी आपण अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने एक लटकन पाहू. त्याची मेजरमेंट आपण आता बघू. हे पहा, 4.5 4.5. त्यानंतर आपण ह्या चारी बाजूने आपण शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा, आपण हे 2 कापडे घेतलेलं आहे. तुम्ही अस्तरही घेऊ शकता. तर आपण चारी बाजूने शिलाई करून घेऊ. हे पहा, आपली शिलाई झालेली आहे. त्यानंतर आपण हे दोरे कट करून घेऊ. त्यानंतर आपण असं आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि इथे मधोमध आपण कटिंग करून घेतलेलं आहे. हे पहा, यातून हे आपण कटिंग केलेलं आहे. यातून आपण कापड बाहेर काढून घेणार आहोत. अशा प्रकारे हे पहा. आपल्याला चारही कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे आपण कोपरे आपण व्यवस्थित करून घेतलेले आहे. तर यानंतर आपण वरून स्लिप स्टिच करून घेणार आहोत चारी बाजूने. तर हे पहा, आपली चारी बाजूने स्टिच करून झालेलं आहे. त्यानंतर आपण याचा मध्य काढणार आहोत. हे पाहिजे. त्यानंतर यातून आपण लटकनची दोरी घेऊन अशा पद्धतीने आपण, हे पहा, माझ्याकडे लहान आहे लटकनची दोरी. अशा पद्धतीने आपण इथे लटकनची दोरी आतमध्ये घेऊन, हे पहा, अशा पद्धतीने आपण यात दोरी घातलेली आहे. व्यवस्थित आपण इथे करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही दोरी इथे अशी ठेवायची आहे. त्यानंतर आपण थोडं असं तिरकं घेऊन शिलाई करायची आहे. हे पहा, असं
इथून आपण असं तिरकं घ्यायचं आहे असं. दोरी आपण नीट व्यवस्थित मध्यभागी ठेवायची आहे. हे पहा अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथून तर या साईडला आपण थोडंसं तिरकं घेत यायचं आहे शिलाईमध्ये. त्यानंतर आपण पुन्हा एकदा अशा प्रकारे फोल्ड करून पुन्हा आपण तिरकी शिलाई, हे पहा अशा प्रकारे थोडीशी तिरकी शिलाई आपण द्यायची आहे. त्यानंतर या साईडला सुद्धा आपण तिरकी शिलाई घ्यायची आहे. हे पहा अशा प्रकारे हे आपले लटकन खूपच छान आणि सोपे आणि खूपच सुंदर आहे ते. तुम्ही ब्लाऊजसाठी, ड्रेससाठी किंवा घागरासाठी तुम्ही असे लटकन वापरू शकता. हे पहा खूपच छान आहे. खूपच सोप्या पद्धतीने आपण हे लटकन तयार केलेलं आहे. अशाच सोप्या पद्धतीने जर तुम्हाला लटकन अजून पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.